सर काही इन्व्हेस्टरला 50,000ची एसआयपी स्टार्ट करायची तर कशात करायची? मेघा, मला वाटतं आपण नेहमी जी प्रोसेस फॉलो करतो तीच प्रोसेस आपण फॉलो करायला हवी. या प्रोसेसमध्ये आपण त्यांच्याबरोबर एक इनिशियल डिस्कशन करूया. इनिशियल डिस्कशन करून त्यांच्याकडून आपण समजावून घेऊया त्यांच्या या इन्व्हेस्टमेंटचा किंवा या एसआयपीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि त्यांची टाइम फ्रेम काय आहे या इन्व्हेस्टमेंटची. हे समजावून घेतल्यानंतर अर्थात आपल्याला त्यांचं रिस्क प्रोफाइलिंग करायचंय. रिस्क प्रोफाइलिंग म्हणजे आपण जी 15 प्रश्न विचारतो आणि त्या 15 प्रश्नांच्या उत्तरांवरून आपल्याला कळतं की आपण त्यांच्यासाठी जी गुंतवणूक करायची ती किती अग्रेसिव्ह करायची आहे आणि त्यांची टाइम फ्रेम किती लॉंग टर्मची आहे हे आपल्याला त्यातून कळतं. एकदा रिस्क प्रोफाईल डिसाईड झाल्यानंतर आपण त्यांचं ॲसेट अलोकेशन करूया. मेघा, तुला माहिती आहे आपण ॲसेट अलोकेशन मध्ये कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये ही इन्व्हेस्टमेंट जायला हवी हे ठरवतो. उदाहरणार्थ इक्विटी म्हणजे शेअर बाजाराशी रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यात किती पैसे जायला हवेत, किंवा डेट म्हणजेच बॉन्ड्सशी रिलेटेड जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यात किती पैसे जायला हवेत, आणि तिसरं कमोडिटी म्हणजे गोल्ड किंवा सिल्व्हरमध्ये किती पैसे जायला हवेत म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अर्थातच. तर हे आपल्याला डिसाईड करणं गरजेचं आहे. हे बघ, तुला माहिती आहे हे तसंच आहे जसं आपण जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर खातो, त्यातून आपल्या शरीराला काही ना काही सत्व मिळत असतात, काहीतून प्रोटीन्स मिळतात, काहीतून फॅट्स मिळतात, काहीतून कार्बोहायड्रेट्स मिळतात. तसंच इक्विटी, डेट किंवा गोल्ड या प्रत्येक प्रकारातून आपल्याला काहीतून स्टेबिलिटी मिळते, काहीतून हेज मिळतं, काहीतून रिटर्न्स मिळतात. त्यामुळे आपल्याला हे ॲसेट अलोकेशन करणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर आपण त्यांचा मॉडेल पोर्टफोलिओ बनवूया. ज्या मॉडेल पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंडच्या ऍक्च्युअल स्कीम्स कुठल्या असतील ते आपण ठरवणार आहोत. मग ऍक्च्युअल स्कीम्स ठरवत असताना जो इक्विटीचा भाग आहे त्या इक्विटीच्या भागापैकी लार्ज कॅपमध्ये किती जायला हवा, मिड कॅपमध्ये किती जायला हवा आणि स्मॉल कॅपमध्ये किती जायला हवा हे पण आपल्याला ठरवायचं आहे. मग बॉन्ड्सची इन्व्हेस्टमेंट ठरवताना, जे फंड्स ठरवताना, बॉन्ड्सचे फंड हे लॉंग टर्मचे घ्यायचे, शॉर्ट टर्मचे घ्यायचे की मिडियम टर्मचे घ्यायचे, ते कितपत जोखीम असणारे घ्यायचे, कितपत परतावा देणारे घ्यायचे हे पण आपल्याला ठरवायचंय. आणि अर्थात त्याच अनुषंगाने आपल्याला जे कमोडिटीजचे फंड्स आहेत ते पण ठरवायचे आहेत, किंवा रादर कधी कधी कमोडिटीजची गरज पण नसते. मग कमोडिटी असायला हवी का नको ते आपण अर्थात ऍसेट अलोकेशन मध्ये ठरवलेलं असेल. त्या अनुषंगाने आपल्याला हे फंड्स डिसाईड करायचे आहेत. एकदा त्यांचा मॉडेल पोर्टफोलिओ बनल्यानंतर या मॉडेल पोर्टफोलिओ पैकी किती रक्कम त्यांच्या कुठल्या गोलला जाणार आहे हे पण आपण डिसाईड करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ हे 50,000 रुपये ते जे इन्व्हेस्ट करतायत त्यातले काही पैसे कदाचित ते त्यांच्या रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्ट करणार असतील, काही पैसे मुलांच्या एज्युकेशनसाठी आणि काही पैसे मुलांच्या मॅरेजसाठी किंवा फिरायला जाण्यासाठी. मग या 50,000 रुपयांमधले आपल्याला हे डिसाईड करायला लागेल की किती पैसे आपण त्यांच्या रिटायरमेंटसाठी मॅप करायला हवेत, किती पैसे आपण बाकीच्या गोल्ससाठी मॅप करायला हवेत. हे डिसाईड केल्यानंतरच आपण त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कडे वळूया मेघा. मग त्यांचं एक्झिक्युशन तू करून घे आणि एक्झिक्युशन केल्यानंतर मग आपण त्यांचा रेग्युलर बेसिसवरती रिव्ह्यू करत राहू.